नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरापुढे, घराच्या आजूबाजूला किंवा घरात आपण कोणती झाडे लावावी। आपण घरात झाडे लावत असतो, काही शोची झाडे असतात, काही आपण इतर फुलांची झाडे लावतो, पण कोणती झाडे ही आपल्या घरासाठी शुभ असतात किंवा अशुभ असतात या गोष्टी आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पपईचे झाड हे दारात नसावे, संतती व संपत्ती यांचे नुकसान होते। आपल्या अंगणामध्ये तुळस नक्की असावी, पण तुळस आपल्या दरवाजाच्या समोर लगेच नसावी। तुळस अंगणात असावी। तुळस अंगणात ही शुभ आहे, पण आपल्या दरवाजा आपण उघडतो किंवा दरवाजा आपण जातो येतो तिथे डायरेक्ट समोर, दरवाजाच्या समोर ही तुळस नसावी। दरवाजाच्या बरोबर समोर जर तुळस असेल तर त्यामुळे द्वारवेध निर्माण होतं। घराशेजारी काटेरी झाडे नसावीत, त्यामुळे आपल्याला ग्रहकलश किंवा अशांती निर्माण होते। घरासमोर किंवा घराच्या आजूबाजूला कोणत्याच प्रकारचे आपण काटेरी झाडे लावत नाही, पण त्यामध्ये गुलाब आणि कोरफड हे वर्ज्य आहेत, तर ते गुलाब आणि कोरफड हे शुभ मानले गेलेले आहेत। तर आपण घरामध्ये असो किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असो तर गुलाबाची झाडे आणि कोरफडीची झाडे ही आवश्यक लावू शकतो। कोरफड ही घराच्या उत्तर दिशेस लावावी। तसेच गुलाब आणि कोरफड हे दोन्ही रोपटी वाईट शक्तीपासून आपल्याला घराचे रक्षण करतात। ज्या झाडातून चीक निघतो, म्हणजे असे बरेचसे झाडं असतात की आपण त्याची पानं तोडल्यानंतर त्या झाडातून चीक निघतो, ती झाडे आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नसावी। तर त्याच्यामध्ये भरपूर झाडं असतात की आपण कोणतीही पानं तोडतो त्यावेळेस त्या पानातून ज्यावेळेस चीक निघतो ती झाडे, म्हणजे पिंपळाचे झाड हे घराजवळ शक्यतो नसावे। जर असेलच तर ते पश्चिम दिशेला असले तर फलदायी ठरते। पिंपळाचे झाड जर पश्चिम दिशेला असेल तर आपल्या घराचे संरक्षण होते, रक्षण होते। त्यामुळे घराच्या परिसरामध्ये तसे तर पिंपळाचे झाड हे नसतेच, पण जर आपल्या घराच्या परिसरामध्ये असेल जर पिंपळाचे झाड तर ते किंवा आपल्याला जर लावायचं असेल तर ते घराच्या पासून थोडेसे दूर अंतरावरती घराच्या पश्चिम बाजूला येईल अशा पद्धतीने आपण लावले तरी ते चालू शकते। ज्यांना मुलं होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात, त्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात। वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाड हे अत्यंत पवित्र झाड मानले गेले आहे। शमीच्या रोपाची आपण दररोज पूजा केल्याने आपले आयुष्य वाढते, आरोग्य वाढते, तसेच ऐश्वर्यही वाढते। त्यामुळे आपण आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या पटकन पूर्ण होतात। त्यामुळे आपल्याला दररोज जर शक्य असेल किंवा आपल्या घरामध्येही आपण शमीचे झाड कुंडीमध्ये लावू शकतो, तर त्या शमीच्या झाडाची आपल्याला दररोज पूजा करायची आहे। आपल्या इच्छा ज्या असतील त्या शमीच्या झाडाला आपण सांगितल्या तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतात। आपल्या घराचा जो आग्नेय कोपरा असतो त्या कोपऱ्याच्या बाजूला आपल्याला लाल फुले येणारी झाडे लावायची नाहीत, तर आग्नेय कोपऱ्याला लाल फुलं असलेली झाडे लावल्याने आपल्या घरामध्ये त्रास निर्माण होतो। तसेच आपल्या घराभोवती बरेच आपण कुंपण केलेले असते, पण ते कुंपण हे काटेरी नसावे। ते कुंपण आपण साध्या पद्धतीने कोणत्या तरी, म्हणजे जर आपल्याला जसे शक्य होईल भिंतीचे असो किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचे असो, पण काटेरी कुंपण नसावे। किंवा बरेच वेळा आपल्याला सवय असते की काहीतरी घराकडे येऊ नये म्हणून आपण काटेरी झाडे लावलेली असतात किंवा काही अशा पद्धतीने आपण आडगळ बनवलेली असते की तिथून कोणत्याही प्रकारचे प्राणी म्हणा किंवा कोणतेही आपल्याकडे घराकडे येणार नाही अशा पद्धतीने आपण ती कुंपण टाईप केलेले असते। पण घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या साईडने काटेरी झाडे ही लावायची नसतात। आपल्या जर घराच्या बाजूला बाग असेल तर ती उत्तर किंवा पूर्व दिशेस असली तर ती अतिशय शुभ मानली गेलेली आहे। घराच्या भिंतीवरती आपल्याला वेल असतात, ते वेल जाऊ द्यायचे नाही। घराच्या भोवती जर केळी, बोर, भांबूड अशा काटेरी झाडे जर आपण लावलेली असतील तर आपल्या घराची प्रगती खुंटते। त्यामुळे घराच्या परिसरामध्ये अशा ज्या काटेरी झाडे असतात, बोर असेल किंवा भांबूड असेल, तर ही झाडे आपल्याला घराच्या परिसरामध्ये जवळ ठेवायची नाही। घराभोवती जर कडुलिंबाची झाडे असतील तर घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते आणि वायू प्रदूषणापासून बचाव होतो। घराभोवती रक्तचंदन किंवा गुंजेचे झाड लावल्याने खूप शुभ मानले जाते।
घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. गुंजेचे झाड म्हणजे असे लाल किंवा काळ्या गुंजा, गोलगोल गुंजा असतात, त्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतात. त्यामुळे ही झाडे ही खूप शुभ असतात. आपल्या घराच्या परिसरामध्ये जर आपल्याला हे शक्य असतील तर ही झाडे जरूर लावावी. नागरकेशर आणि बेल ही झाडे घराच्या आवारात लावावी. तर या झाडांखाली आपण जर बसून साधना केली तर ती साधना खलास लवकर जाते. तसेच घराच्या आवारामध्ये नारळाचे झाड लावण्यालाही खूप शुभ मानले गेले आहे. नारळाची झाडे लावल्याने आपल्याला जर लावायची असतील तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावल्यास अतिशय शुभ मानले गेलेले आहे. तसेच फणसाचे झाडही आपल्या घराजवळ लावल्याने खूप शुभ मानले गेले आहे. कोणतेही घनदाट झाडांची सावली, घनदाट सावली जी असते ती आपल्या घरावरती पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर अशी सावली आपल्या घरावरती पूर्वेच्या साईडने किंवा उत्तरच्या साईडने जर पडत असेल तर तो ग्रहदोष मानला जातो. त्यामुळे जी झाडे आपण लावू ती अशी घनदाट सावलीची किंवा घरापासून आपल्याला किती अंतरावरती लावता येतील याची आपण काळजी घेऊन झाडे लावायची आहे. त्याची सावली आपल्या घरावरती पडणार नाही याची जरूर दक्षता घ्यायची आहे. आपल्या घराचा जो परिसर असतो त्यामध्ये आपण रुईचे झाड लावू नये. रुईचे झाड हे शुभ जरी असले तरी ते रुईचे झाड हे घराजवळ शुभ नाही. तर घरापासून थोड्याशा अंतरावरती किंवा सहजासहजी तिथे कोणी जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला रुईचे झाड लावायचे आहे. अविवाहित मनुष्याचा जर मृत्यू झाला तर त्याचे लग्न हे रुईच्या झाडाबरोबर लावले जाते. त्यामुळे रुईचे झाड हे आपल्याला घराजवळ लावायचे नाही, तर त्याला अकविवाह असे म्हणतात. तर रुईच्या झाडाबरोबर त्या मुलाचं लग्न होतं, त्यानंतरच त्याचा अंत्यसंस्कार केला जातो. त्यामुळे रुईचे झाड हे घराच्या परिसरामध्ये लावणे हे अशुभ मानले गेले आहे. अशोकाचे झाड जर आपल्या उत्तर दिशेस, घराच्या उत्तर दिशेस असेल तर त्या मालकाचे आरोग्य चांगले राहते, पैशाची स्थितीही चांगली राहते, घरामध्ये सुख शांती नांदते. त्यामुळे आपल्या घराच्या उत्तर दिशेमध्ये आपल्याला अशोकाची झाडे ही लावायची आहे. आपल्या घरामध्ये एक बेलफळ हे आणून ठेवायचे आहे आणि ते 1-2 आठवड्यानंतर बदलायचे आहे. असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. त्या बेलफळाची पूजा करावी असे काही नाही, फक्त घरामध्ये बेलफळ आणून ठेवायचे आहे आणि परत आपल्याला मिळाले की हे घरातले बेलफळ सोडून द्यायचे आहे आणि नवीन बेलफळ हे ठेवायचे आहे. औदुंबर असेल, वड असेल, पिंपळ असेल ही झाडे वृक्ष जमिनीत समांतरावर वाढून त्या स्वतःच्या आकाराच्या 100 पट इतके खोलवरती जातात. त्यामुळे आपण जर औदुंबराचे झाड असेल, वडाचे झाड असेल, पिंपळाचे झाड असेल, त्या झाडाच्या शेजारी जर विहीर खोदली तर त्याला पाणी हे नक्की लागते. घरामध्ये सतत उजेड असावा, त्यामुळे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि संध्याकाळी आपण जर बाहेर कुठे जात असू तरीही घरामध्ये पूर्णपणे अंधार करून बाहेर जायचे नाही, तर कुठली तरी एक लाईट किंवा काहीतरी उजेड आपल्याला घरामध्ये करून बाहेर जायचे आहे. तर जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.